गाईज, तुम्हाला बघायचे मी आज कुठे जाते? बघा बघा, कुठे नाही, तुमच्या हृदयात घुसते मी. आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल ओडियम अनफिल्टर्ड वरती. जर तुम्हाला पहिल्यांदा बघितलं असेल, सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर खटक्या बोट जागेवर पलटी करून टाका. त्याला पांढरा असेल तर काळं करा त्याचं काहीतरी दावा त्याला काच करून. तर आज आपण बोलणार आहोत इंस्टाग्रामवरून काही अशा सो कॉल्ड क्यूट गर्ल्सवरती ज्या स्वतःला फारच क्यूट समजताय, बाकी काही नाही. जर तुम्हाला माहीत नसेल तर मी कशासाठी आहे, मला त्रास झाला, मी तुम्हाला पण सांगणार. तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. लावा गाणं. ओ लाल मेरे हाँ. चला बोलूया आपण त्याच्यात. आपली ही पहिली मुलगी जी हिंदीमधून भरपूर वेळा रोस्ट होऊन आपल्या आता मराठीमध्ये आलेली रोस्ट व्हायला, तर म्हटलं मराठीत आलेली तर कसं सोडणार आपण, बरोबर आहे. तर चला. हे बघ, तू माझी रोस्टिंग कर, दॅट इज ओके. तू मेरी उडा, दॅट इज ऑल्सो ओके. तू परवानगी दिलीच, तर आता मी कशाला काय बोलू. But बीच में you also have to tell me that I'm pretty, that I'm kind, that I'm the most beautiful, amazing person that you ever met in your life. Kindly, I understand when I was signing up for a boy/boyfriend, I was signing up for insults. I get it, darling, but you also have to compensate it by compliments. Get it? It's called balance. पण एवढं पण खोटं बोलायला मला जमणार नाही. प्रयत्न करतो. क्यूट आहे एवढंच लई बोललो ना, तर बघा ना किती बोलणार आहे अजून. हे बघ, असं तर मी खूप इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे माझ्यामध्ये, म्हणजे मी आहे इंडिव्हिज्युअली, मी खूप स्ट्रॉंग आहे. पण जर तू इतकी इंडिव्हिज्युअल आहे तर तू बिग बॉस मध्ये जाय, कारण की तुला सगळे टास्क करू शकते तू. पण जर का तुला हिंदी बिग बॉस वाल्यांनी नाही घेतलं, तुझी हिंदी चांगली असेल तर तुझी मराठी तर नो, तुला माझ्याशी भांडायचं आहे भांड, शिवी द्यायची आहे दे, बट नो ब्रेकअप, नो. मी रोकासाठी रेडी आहे, म्हणजे मी तेरे नाम की अंगूठी पहनने वाली हूँ. तुम सोच रहे थे एम आई द राइट वन फॉर. हे बघ, नको प्रयत्न करू. तू किती मराठी बोलली ना, अशा मराठीला बिग बॉस वाले घेतच नाही. तुझी रीनापेक्षा बकवास मराठी आहे, ती तरी मराठीत बोलत होती. तू नको, सोडून दे. मैं जल रही हूँ तो डैम राइट में जल रही हूँ. अंदर से आग लगी हुई है, लेकिन चेहरे पर. ए भाई, फायर ब्रिगेड को मंगाओ और इसके अंदर की आग बुझाओ भाई. काहीतरी लावा पेटन ही एखादीशी. त्या रील वरती जे पोरं कमेंट आणते त्यांच्या यायचं नाव. इकडे मूर्ख, तू कधी माझा फोटो तुझ्या वॉलेटमध्ये टाकणार आहे? म्हणजे कधी असं होणार आहे की तू आपला फोन उघडशील आणि माझा वॉलपेपर, म्हणजे माझा फोटो तुझ्या वॉलपेपर पर होगा? तुझे पप्पा मारत नाही का ग तुला? काका तुमच्याकडे बेल्ट नसेल तर सांगा. खरंच आता तू गप्प बस. नाहीये तू क्यूट, नको बनू. गरज नाही. तेरी मराठी सीखी मैंने बावड़ा, तू पहले आई लव यू नहीं सीख पाया. मूर्ख, वळ तिकडे. लांब लांब. नको, अशी मराठी असेल तर नको शिकू. जे शिकवायला जाईल तुला त्याचं काम 25 करून टाकशील तू. कभी कभी तुम पे इतना प्यारा था, मन करते खा जा. घे घे घे, खाऊन घे. तूच राहिली होती, हे कमी होते का तुम्ही येऊ राहिले अजून खायला? घे. बस, फक्त काहीतरी खायचं आहे, प्यायचं आहे आणि नुसतं झोपायचं आहे. या तुमच्या अशा वागण्यामुळे आपला देश मागे पडत चाललाय, महाराष्ट्र मागे पडत चाललाय. हो ना, खरंच एखाद्या दिवशी पोरांनी ना फोन फोडले असते, पण उगा ते फोन हप्त्यावर गेले. फोन हप्त्यावर घेतले म्हणून फोडले नाही. मूर्ख, बावळ. त्याच्याशिवाय मराठीत भरपूर शब्द बोलायला, एवढे 2 शब्द बोलले म्हणजे तू मराठी होत नाही. काम करते पुण्यातल्या काकू आहे ना साडीवाल्या, त्यांच्याकडे जाते, तुला साडी पण घालायला शिकवते आणि मराठीत साडी घालून कसं बोलायचं त्यांनी चौकशा कशा करायचं ते बी शिकवते. शिक काकूकडे, काकू कोर्स घेतात तुझा. जा. शांत नको मला, मी खूप खूप लो मेंटेनन्स आहे. गुड फॉर यू. ठीक आहे, वर्क हार्ड, गेट अस सम मनी. काय तर म्हणे चांताडे दिले बी नसते. तिथं काय मावशी बसली का विकायला? घ्याचा रे, गेट सम मनी. जा, ते लाडक्या बहिणीचे 3000 रुपये आले असेल ते काढून ये जा. आठवण येते ना तुला माझी? तरी बोलते मला सकाळपासून उचकी का लागतीये बाई? कोणाला माझी आठवण येते? तुलाच तर शोधत होतो मी कवाच. आमच्या इकडं कांदे कापायचं काम चालू. ये माहिती की मी झोपेतून उठल्यावर पण सुंदरच दिसते. कोण अशी अफवा पसरवत आहे? अफवा पसरवला काय ते गुन्हा आहे. अफवा पसरू नका अशी. आणि बोलतात की सकाळचे स्वप्न पूर्ण होतात. तर नाही, इतकं भयानक स्वप्न नाही बघत पोरं.
नको कशाला, अटॅक बिटॅक यायचं, मिनी मायनर हार्ट अटॅक आला तर जागेवर पोरं जायचे. डू नॉट बी अ क्लिंगी गर्लफ्रेंड. मैं हूँ. काय एकदा हो का. अरे तू क्लिंगी नहीं, तू क्रिंजी है, क्रिंजी क्रिंजी. मैं क्लिंगी हूँ. मुझे हर 2 सेकंड में प्यार चाहिए. यही करना चाहिए मेरा तुमसे दूर रहना. That's it. नहीं तो मुझे जेल कर दो. नहीं मुझे जेल मिला. मुझे रहना ही नहीं. मुझे रहना ही नहीं. ऐसी जिंदगी में. आणि तुला जेलमध्ये टाकलं तर ते जेलमधले कैदी का लोणावळ्यात सोडायचे का. त्या कैद्यांना आतली शिक्षा असं वाटणार, हा हा काय सुखाने बरं, मोबाईलने इंटरनेटने काही नाही, हे पाहावं लागू राहिलं. तुला जेलमध्ये टाकलं तर ते म्हणते ना आमची शिक्षा वाढवा पण हिला सोडा. नकोच ते कशाला. पाय आता स्वतःला चोल ठेवली स्वतःची व्हिडिओ बघून असं. म्हणून म्हणतो बनवू नको. तो व्हिडिओ छान बनवती पण नेट बंद करून अपलोड करत जा, म्हणजे कसं अजून चांगलं. ओय इकडे इकडे. कुणाला सांगशील नको की तुझ्याला माझा चक्कर चालू आहे. तू नको सांगू तो कोण आहे, नाहीतर लोक त्याला हसतील का ही पोरगी का. नको तू नको सांगू. आणि तू त्याला सांगते कोणाला सांगू नको. तो व्हिडिओ बनवून अख्ख्या गावात पसरव. आणि त्यांनी जर लोक सांगितलं लोक त्याला हसायचे नाही का. सरकार कुठे आहे तुम्ही? तुम्ही सांगितलेल्या टाइमानुसार मी इथे आले आणि तुमचा अजून पत्ता नाहीये. लोक बघतायत माझ्याकडे, मला अनकम्फर्टेबल फील होतं. सरकारचं सरकार पडलंय, सरकारनं प्रचार लय केलाय, सरकारची आर्थिक स्थिती ढासळलेली, सरकार काही येणार नाही. तू आता चहा प्याने घरी चालल्या जा, मी पण जातो. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं यूट्यूब चॅनल ओडियम अनफिल्टर्ड. तर येतो मी.